विज्ञानाचा आविष्कार जगात सर्वीकडे हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपण त्याचा वापर सुद्धा करत आहे। विज्ञानाचा दिवसेंदिवस नवीन शोध घेणे हा सुरू असून असा शोध भारतीय महाविद्यालय येथे घेण्यात आला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निर्मित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे आविष्कार 2019 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या मशीनद्वारे 6 ते 8 मिनिटात डिकम्पोज होते। ही मशीन केवळ आम्ही 150 रुपयात बनवलेली आहे। याचे जर मॉडिफिकेशन केले तर ती मशीन 500 ते 600 रुपयापर्यंत होऊ शकते आणि जर आपण सरकारद्वारे अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली, जसं की जी कचऱ्याची गाडी आहे त्याला अशा प्रकारची मशीन लावली तर प्रत्येक महिला आपले बॅग्स त्या मशीनमध्ये टाकून तो कचरा तेव्हाच्या तेव्हा डिकम्पोज होईल। आणि तशाच जर गव्हर्नमेंटनी प्रत्येक जे खेड्यामध्ये शहरांमध्ये कॉमन बाथरूम्स राहतात तिथे जर अशा प्रकारचे सुविधा उपलब्ध करून दिली तर यामध्ये शहरातल्या विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीचं प्रदर्शन येथे घडवून आणलं। यामध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट तयार करून ते सर्वांसोबत मांडण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर आराधना वैद्य, प्रिन्सिपल भारतीय महाविद्यालय अमरावती। यावर्षी आविष्कार 2019 हे आमच्या महाविद्यालयाने ऑर्गनाइज केलेलं आहे आणि आज 7 तारखेला आविष्कारचं उद्घाटन झालेलं आहे। आविष्कारमध्ये आज जवळपास 300 पार्टिसिपंट्स आलेले आहेत। हा एक रेकॉर्ड ब्रेकिंग नंबर आहे आणि विविध कॉलेजेसमधले विविध गावांवरून इथे स्टुडंट्स आलेले आहेत, स्कॉलर्स आलेले आहेत आणि त्यांनी आपलं प्रेझेंटेशन इथे आता सुरू झालेलं आहे। जजेस राईट नाव जजेस पण आपापलं काम करतात आहे इथे। याच्यामध्ये स्टुडंट्सनी सायन्स फॅकल्टीजमधनं, ह्युमॅनिटीजमधनं, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट सायन्स, कॉमर्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातनं वेगवेगळ्या फॅकल्टीजमधनं स्टुडंट्स इथे आलेले आणि त्यांनी अतिशय सुंदर असे मॉडेल्स इथे तयार केलेले आहे, पोस्टर्स तयार केलेले आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन इथे सुरू आहे। यामध्ये विशेष करून रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घरातला गॅस जर का लिकेज होत असेल तो ऑटोमॅटिक लिकेज कसा बंद होईल याचा एक उत्तम प्रयास मॉडेलद्वारे त्यांनी सादर केला। तसेच कचऱ्यासोबत दुसरा कचरा एका साईडला करण्याची मशीन सुद्धा काही विद्यार्थ्यांनी तयार केली। यावेळी विद्यार्थ्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना हे मॉडेल कसं तयार केलं याविषयी आपलं मत त्यांनी व्यक्त केलं। तुमच्याकडे गॅस लिकेज झालेला आहे आणि तो कंट्रोल पण झालेला या डिव्हाइस थ्रू। तिथे एक रेग्युलेटर आहे, त्या रेग्युलेटरचं नाव आहे सर्वो रेग्युलेटर। याच्यामध्ये एक मोटर डायरेक्ट तुमच्या एक सेफ्टी डिव्हाइस बनवलेला आहे आम्ही। एक मोटर जी आहे ते डायरेक्टली कनेक्टेड राहील तुमच्या रेग्युलेटरसोबत आणि ते 45 to 90 डिग्री घुमवेन तो रेग्युलेटरला ऑफ करेल। आणि याच्यानंतर अजून एक आम्ही सुविधा दिलेली आहे की एक सेन्सर दिलेला आहे, याच्यामध्ये एक एक्झॉस्ट फॅन पण लागू शकेल तुमचा आणि जो AC मेन्स आहे तुमच्या रूमचा तो ऑटोमॅटिकली बंद होईल जेव्हा केव्हा बी गॅस लिकेज होईल, हा इंडिकेट करता या बल्बने। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅन्युअल कंट्रोल पण देईल, हे मोटर फिरेल 45 to 90। आता सध्या रेग्युलेटर ऑन आहे, आता मला याला ऑफ करायचं असेल मॅन्युअली तर मी मॅन्युअली या बटन थ्रू पण ऑफ करू शकतो। ऑन करायचं असेल तर डबल ऑफ। आणि एकदम मला ऑटोमॅटिक समजला गॅस लीक झालेला आहे आपला, तर मी या सेन्सर थ्रू डायरेक्ट गॅस लीक झालेला आहे असं म्हणून बघाल की रेग्युलेटर ऑटोमॅटिकली ऑफ झालेला आहे, एक्झॉस्ट फॅन ऑन झालेला आहे, बझर अलर्ट करत आहे आणि SMS पाठवून तुमच्या मोबाईलवर। या प्रकारचे SMS तुमच्या मोबाईलवर येतात। विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे।